आनंदी. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत इकडे आपण पाहतोय की शिल्पाने मात्र आता युगंधरने जे काही सांगितलंय त्याच्या विरोधात काम केलेलं आहे आणि त्यामुळे मात्र आता युगंधरचा पारा चढलेला आहे आणि चिडलेल्या युगंधरने या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे ज्या पद्धतीने आता इकडे ही सिच्युएशन तिथे हँडल केले, म्हणजे आता अवॉर्ड फंक्शनच्या ठिकाणी आनंदीने मात्र आता जशा पद्धतीत आले तसा तिचा स्वीकार करत मात्र आता मीडियासमोर कोणताही गैरप्रकार होऊ दिलेला नाही किंवा या सगळ्यामध्ये मीडियासमोर मात्र आता आनंदीला कोणताही कमीपणा येणार नाही याची काळजी जरी घेतली असली तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता हा प्रकार करणारी ती म्हणजे शिल्पा. या शिल्पाला धडा शिकवण्यासाठी मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा युगंधरने मात्र इकडे मोठा निर्णय घेतलेला आहे. या सगळ्यामध्ये युगंधरने काय निर्णय घेतलाय, युगंधरने कसा निर्णय घेतलाय किंवा युगंधर या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता शिल्पाला कसा धडा शिकवतोय, एकाच झटक्यात सगळ्या गोष्टींची उत्तरं आपल्याला मिळणार आहेत. नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहूया. इकडे आता आनंदीला निघत असताना इकडे आता शिल्पा सांगायला लागते, निघ आत्ताच्या आत्ता इथून निघ. पण त्याच वेळेला आनंदी सांगते, मी माझ्या रूम मध्ये जाईन, कपडे बदलेन आणि मगच जाईन. पण त्याच वेळेला मात्र शिल्पाने तिला जबरदस्ती गाडीत आणि आपण पाहतोय की गाडी ती थांबवायला सांगते. माझ्या घराकडे गाडी घ्या, मला आता घरी जायचं आहे, मी तिथून कपडे चेंज करेन आणि वेळ उशिरा का होईना पण मी जाईन. पण त्यावरती ड्रायव्हर सांगतो, हे बघा सारखं मला इकडे फोन येत तरी सुद्धा इकडे आता शिर्केंचे कंटिन्युअसली मला कॉल येत आहेत. शिर्के मला कॉल करतात आणि कॉल करून सतत मला ते आता तिकडे बोलवत आहेत. अशात जर का मी आता इकडे तुम्हाला नेऊन बसलो किंवा मी जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला आता तिकडे नेलं तर मात्र शिर्के माझ्यावरती चिडतील आणि माझी नोकरी जाईल. आनंदी मॅडम प्लीज तुम्ही आता या सगळ्यामध्ये मला इकडे नोकरी जाईल असं काहीतरी करू नका असं म्हणत मात्र आता इकडे लगेचच सांगायला लागतोय ड्रायव्हर. आणि त्यानंतर मात्र आता इकडे शिर्के कंटिन्युअसली कॉल करतायत, शिर्के कॉल करतायत, युगंधर कॉल करतोय आणि फायनली आपण पाहिलंय की आनंदी मात्र आता आलेली आहे. आनंदी आल्यावरती मात्र आता युगंधरच्या डोक्यामध्ये एकच विचार आलाय की मी तर ताईला फोन केला होता आणि ताईला फोन करून सांगितलं होतं की तिला पेशवाई साडी नेसायला दे आणि भरजरी मात्र आता सगळे दागिने घालायला दे असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे युगंधरला खूपच राग आलाय की ताईने आपलं काही ऐकलेलं नाहीये आणि हे सगळं काय प्रकार केलाय. आनंदी खूपच ऑकवर्ड आहे हे पण त्याला दिसलेलं आहे आणि त्याला समजलंय की तिने स्वतःहून हा ड्रेस 100% घातलेला नसणार आहे. हे तिला काहीतरी मात्र आता त्रास देण्यासाठी केलेलं काम आहे, ते काही नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मला आता आनंदीला या सिच्युएशन मध्ये वाचवायला पाहिजे. सगळीकडे एकच चर्चा व्हायला लागते की युगंधर सरांची बायको आता किती सुंदर आहे आणि खरंच इतकी मॉडर्न ड्रेस घालून आलेली आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता युगंधर तिकडे येतो आणि आनंदीच्या खांद्यावरती हात, त्याच वेळेला युगंधर आपला ओढणी म्हणजे आपल्या हातामधला आता इकडे शॉल तिच्या अंगावरती टाकतो आणि सगळ्यांच्या समोर आता सगळ्यांना एकच चर्चाला उधाण येतं. आणि त्याच वेळेला मात्र आता युगंधर म्हणतो, ताईसाहेबांनी तुला आता पेशवाई साडी नेसायला दिली नाही का. यावरती आनंदी म्हणते, ताईसाहेबांनीच मला आता हा ड्रेस घालायला दिला. आनंदी यावेळेला मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा कन्फर्मपणे या सगळ्या गोष्टी आता सांगते जेणेकरून मात्र आता कोणताही गैरसमज त्या दोघांच्या मध्ये होत नाहीये. आणि त्यानंतर आनंदी म्हणते, मी आत्ताच्या आत्ता इथून निघून जाते जेणेकरून माझ्यामुळे तुम्हाला आता चार चौघामध्ये कमीपणा नको. यावरती युगंधर म्हणतो, तुझ्या कपड्यांमुळे मला कमीपणा येईल इतकं आपलं नातं काही तकलादू नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुला आता कोणत्याही परिस्थितीमध्ये एकटं सोडणार नाहीये. जे काही आहे ते, जे कपडे घालून आलेस ते कपडे, या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा तू असाच इंटरव्ह्यू द्यायचा. आनंदी खूपच खुश झाले आणि सगळेच जण आता आनंदीचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतायत की आता इकडे युगंधर सरांच्या पाठीशी खंबीरपणे असणारे मात्र आता बाईसाहेब इकडे आलेले आहेत. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र सगळेच जण टाळ्यांच्या कडकडाटामध्ये तिचं आता स्वागत करत आहेत. आणि त्यानंतर मात्र आता इकडे आपण पाहिलं की पत्रकार परिषद होते, प्रश्न विचारले जातात तरी सुद्धा या प्रश्नांची उत्तरं आता आनंदी छानपैकी इंग्लिशमध्ये उत्तरं देते. आणि त्यानंतर युगंधर सांगायला लागतो, खरं सांगायचं तर आता माझी बायको समिधा, पण समिधाच्या जाण्यानंतर मी आता कधीच लग्न करण्याचा विचार केला नव्हता.
पण नियतीचे म्हणा, योगायोगाच्या मुळे म्हणा, आनंदी माझ्या आयुष्यात आली, माझ्या मुलांची आई बनली आणि माझ्या आता इकडे व्यवसायाची भरभराट झाली. जे स्वप्न समिधाने पाहिलं होतं ते स्वप्न आनंदीच्या पावलांनी पूर्ण होताना दिसत आहे, असं म्हणत युगंधरने मात्र सगळ्यांच्या समोर आता आनंदी आपल्यासाठी किती स्पेशल आहे किंवा आपल्यासाठी किती लकी आहे हे सगळ्यांच्या समोर आणल्यावरती आनंदी मात्र आता माईक हातात घेऊन सगळं सांगायला लागते. आणि ती सांगायला लागते खरं तर या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे युगंधर सरांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी एका सामान्य मुलीला मात्र आता स्वतःच्या बायकोचं स्थान दिलं आहे. सगळ्या सोशल मीडियावरती एकच चर्चा होते आणि शेवटी आनंदीला प्रश्न विचारला जातो की आता इकडे म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता तुम्ही असे कपडे घालून आलात याबद्दल तुम्ही काय म्हणाल. आणि त्यावरती मात्र आता विद्याधर विचार करायला लागतो की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे म्हणजे खरं तर नाचक्की व्हायला हवी होती, म्हणजे आता युगंधरची नाचक्की व्हायला होती, आनंदीची नाचक्की व्हायला होती, पण तरी सुद्धा मात्र आता ह्या सगळ्या गोष्टी उलट्या घडल्यात आणि त्यामुळे त्याला आता धक्का बसलाय. कारण सोशल मीडियावरती सगळीकडे रातोरात अचानकपणे सगळीकडे आनंदीचाच बोलबाला चालू झालेला आहे. कशा पद्धतीने मात्र आता एका गावाखेड्यात राहून एक मुलगी आता इकडे युगंधर सरांची जी बायको आहे ती आता इकडे कशा पद्धतीने इंग्लिश बोलते, हँडल करते इतकंच नाही आहे तर आता ज्या उद्घाटनासाठी ती आलेली आहे त्या विषयाचं ज्ञानसुद्धा अगाध आहे आणि त्या विषयावरती सुद्धा आता ती एकदम डिटेलमध्ये बोलत आहे. हे सगळं ऐकल्यावरती मात्र आता युगंधरला सुद्धा खूप छान वाटते आणि फायनली युगंधर आता कार्यक्रम आटपलाय आणि घरी आलाय. पण घरी आलेल्या युगंधरचं मात्र आता डोकं एकदम फिरलेलं आहे. युगंधर या सगळ्यामध्ये गाडीमध्ये आनंदीला विचारतोय काय झालंय, म्हणजे आता हे कपडे ताईसाहेबांनी जबरदस्ती तुला घालायला लावले का. यावरती आनंदी म्हणते मला खरंच काही माहीत नव्हतं, ताईसाहेब मला म्हणाल्या की मी तुला तयार करते आणि म्हणूनच तिने मला तयार करण्यासाठी इकडे आलेल्या होत्या. ज्या वेळेला मला तयार करण्यासाठी त्या आता आल्या आणि त्यानंतर मात्र आता त्यांनी मला जे काही कपडे घातले ते कपडे मला अजिबात आवडले नव्हते, पण तरीसुद्धा मी ताईसाहेबांना म्हटलं की मला आता साडी नेसायची आहे, मी माझ्या घरी जाते आणि आता साडी नेसते, पण तरीसुद्धा ताईसाहेबांनी माझं काही ऐकलं नाही आणि माझं न ऐकून त्यांनी आता मला इकडे यामुळे आता मला तिकडे त्यांनी अशाच पद्धतीने पाठवलं. ड्रायव्हर काकांना सुद्धा आता मी सांगितलं की मला आता घरी सोडा, मी कपडे चेंज करते, पण ड्रायव्हर काकांनी माझं ऐक. आणि त्यानंतर मात्र आता आनंदी सांगते मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये काय झालंय, म्हणजे आता इकडे शिल्पाताई असं कसं माझ्यासोबत वागू शकतात. त्यांनी आता म्हणजे माझ्यासोबत आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता म्हणजे त्यांनी माझ्यावरती राग करावा किंवा आता मला या सगळ्यामध्ये उणं काहीही बोलावं, पण आता त्यांनी या सगळ्यामध्ये म्हणजे आता युगंधर सरांच्या बाबतीत जे काही केलं ना ते आता मला पटलेलं नाहीये. म्हणजे आता एक बहीण आपल्या भावाच्या बाबतीत जे काही करू शकते ते मात्र आता इकडे मी सहन करू शकणार. आणि त्यानंतर मात्र आता ती सांगायला लागते की शिल्पाताई तुम्ही जे काही केलं ना ते योग्य नाही केलं, माझ्यावरचा राग आता तुम्ही इकडे चार चौघामध्ये काढलात, ही गोष्ट मात्र आता मला अजिबात पटली नाही. तिकडे आता मालक साहेबांनी सगळं सिच्युएशन सांभाळून नेली म्हणून ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये तिकडे आता मालक साहेबांना काय काय सहन करावं लागलं, कित्येक लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली, हे सगळं तुमच्यामुळे घडलेलं आहे. तुम्ही आता हे सगळं केलं. यावरती मात्र आता माईकडे सांगायला लागतात हो युगंधर, म्हणजे आनंदीला मी तयार करते, तिला छानपैकी साडी नेसवते असं सांगून शिल्पा आता इकडे आनंदीला घेऊन गेली होती. पण त्यानंतर तिने आता काय केलं कसं केलं हे मला काहीच कळलं नाही, पण ज्या वेळेला आम्ही आनंदीला पाहिलं त्यावेळेला मात्र आता आम्हाला समजलं की या सगळ्यामध्ये हा सगळा प्रकार शिल्पाने केलेला आहे. हे सगळं आत्तापर्यंत ऐकून घेत आहे ते म्हणजे युगंधर, पण ऐकता युगंधरच्या रागाचा पारा मात्र चढलेला आणि चिडलेला युगंधर मात्र आता शिल्पाकडे येतोय. ताई आत्तापर्यंत मी इकडे मोठी म्हणून तुला प्रत्येक वेळेला मान देत आलेलो आहे, पण हा मान घेण्याची तुझी लायकी नाहीये. तू या सगळ्यामध्ये आज जे काही केलंस ना ते आता मला अजिबात पटलेलं नाहीये असं म्हणत चिडलेला युगंधर मात्र आता इकडे शिल्पाच्या थोबाडीत देतो आणि आत्तापर्यंत मी गप्प बसलो असलो तरी सुद्धा आज जे काही केलेलं आहेस ते मात्र मला इकडे पटणारं नाहीये आणि या
या सगळ्यामध्ये तिकडे माझी निंदा नालस्ती व्हावी असं तुला वाटलंच कसं? मी आत्तापर्यंत कधीच विचार केला नव्हता की माझी ताई माझ्याबद्दल असा विचार करू शकते असं म्हणत युगंधरने मात्र आता तिचं थोबाड फोडलंय आणि या सगळ्यांच्या समोर आनंदीची बाजू घेत तिला चांगला धडा शिकवलाय. शिल्पाला जन्माची अद्दल घडले आणि या सगळ्यामध्ये मात्र आता शिल्पा इकडे हा प्लॅन आपला नसून विद्याधरचा आहे असं ज्या वेळेला सांगत आहे त्यावेळेला आता युगंधर अधिकच चिडलाय. चिडलेला युगंधर या सगळ्यामध्ये काय ॲक्शन घेणार आणि कशा पद्धतीने आनंदीच्या बाजूने ठाम उभं राहणार आहे येणाऱ्या भागामध्ये सगळं पाहायला मिळणार आहे.